बंजारा समाज बांधवांच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांना आपण निवेदन दिलेले, काय मागणी आहे, काय सांगाल? आज संबंध महाराष्ट्रभर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोर सेनेचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी अविवाहित राहून संबंध महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील बंजारा समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढतात, असे आमचे राष्ट्रीय नेते संदेश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रभर आम्ही आज निवेदन दिलेलं आहे फक्त. आणि निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की हैदराबाद गॅजेटनुसार जसं मराठा समाजाचे नेते, एक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला जसं आरक्षण मिळवून दिलं ओबीसीचं, आणि त्यांनी आधार घेतला की फक्त मराठा कुणबी समाज जो आहे तो हैदराबाद गॅजेटियरमध्ये तो ओबीसी आहे म्हणून त्यांना आरक्षण दिल्या गेलं. तसंच फडणवीस साहेबांनी आम्हालासुद्धा बंजारा समाजांनासुद्धा या हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आदिवासीची सवलत द्यावी. आम्ही मूळ भटकंती करणारा समाज आहे, स्थलांतरित होणारा समाज आहे, गावापासून कडे कपाऱ्यावर डोंगर दर्यामध्ये राहणारा हा बंजारा समाज. आज आमचं मतदान घेऊन ही लोक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले, परंतु आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर बरीच मागणी आमची बऱ्याच लोकांनी मागितली. जसं आमचे धर्मगुरू डॉक्टर रामराव बापूंनी जंतर मंतर मैदान दिल्ली येथे त्यांनी मागणी मागितली होती की आम्हाला एसटीचं आरक्षण दिलं पाहिजे, परंतु इथल्या लोकांनी त्यांचा काही मान्य केलेली नाही मागणी. म्हणून परत एकदा जरांगे भाऊ पाटलांचं आम्ही अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला वाट दाखवून दिली. आम्हीसुद्धा हैदराबाद गॅजेटियरमध्ये बंजारा, लमाडा, लमानी, सुकळी आणि मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त बंजारा समाज आहे, आणि या सर्व समाजाला उपेक्षित न ठेवता मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र साहेबांना विनंती आहे की त्यांनी जसं मराठा समाजाला ओबीसीमध्ये घातलं आणि गॅजेटचा आधार घेतला हैदराबाद गॅजेटियरचा, तसाच आम्हालासुद्धा एसटीमध्ये घालावं. आणि मी या माध्यमाच्याद्वारे या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही विधानसभा सदस्य आहेत त्यातील विधानसभा सदस्य जवळपास 16 सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना शिफारसपत्र पाठवलेले आहे की बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये आजच 10 तारखेला मुखेड कंधार विधानसभेचे आमचे आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेबांनीसुद्धा शिफारसपत्र मुख्यमंत्र्याकडे पाठवलेली आहे. बाकीच्या राहिलेल्या इंद्रनील नाईक सरांनी पाठवलेली आहे, संजय भाऊंनी पाठवलेला आहे, बाकीच्या सर्व आमदारांनी पाठवलेलं आहे. जवळपास 16 आमदारांनी जसं शिफारसपत्र पाठवून मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्याकडे, तशीच मागणी 248 आमदारांनी करावी. कारण बंजारा समाजाचं मतदान तुम्ही घेत आहात, आम्ही पुन्हा तुम्हाला मतदान करू, परंतु हा जो भोळा भाबडा समाज आहे, भटकंती करतो, स्थलांतरित होतो, ऊस तोडतो, बिगारीचे कामं करतो, आणि आज तो दुर्लक्षित राहिलेला आहे, वंचित राहिलेला आहे, उपेक्षित राहिलेला आहे, त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण त्वरित हा निर्णय घ्यावा. नाही घेतल्यास आम्ही कोर्टाची लढाई लढू. आणि आमचा विश्वास आहे, या राज्याचे मुख्यमंत्री साहेबावर विश्वास आहे की आम्हालाही त्यांनी एसटी आरक्षण देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये संदेश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडणार आहोत. फक्त निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. धन्यवाद.